नमस्कार मित्रांनो, मी सुलक्षणा म्हात्रे। आज मी माझ्या YouTube चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला आगरी मसाल्यामध्ये चिकन फ्राय कसं बनवायचं आहे ते आज दाखवणार आहे। तर मग चला आपल्या किचनमध्ये। हे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, त्याला हळद आणि चवीनुसार मीठ लावलेलं आहे। त्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये काही साहित्य घेतलेले आहे ते बघा। ह्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट आणि 2 मिरच्या याची पेस्ट करून घेतलेली आहे, ते आपण आता लावून घेऊ। आणि हा आपला आगरी कोळी मसाला आहे, तो 2 चम्मच मी घेतलेला आहे। लाल तिखट मसाला 1 चम्मच घेतलेला आहे। हळद अर्धा चम्मच घेतलेली आहे आणि हा किचन किंगचा चिकन मसाला तोही घेतलेला आहे। हे सगळे मसाले आता एकत्र करायचे आहेत आणि पूर्णपणे सगळ्यांना मसाला लागेल असं आपल्याला मिक्स करायचं आहे। बघून घ्या त्याचा कलर आणि एकदम मॅरिनेटेड किती छान आणि सुंदर असं दिसायला लागलेला आहे। आपलं मॅरिनेट करून ठेवलेलं 1 तासानंतरचं चिकन तयार आहे। तुम्ही याच्याही पेक्षा 1 तासाच्या वर सुद्धा मॅरिनेट करू शकता। जर तुम्ही बनवू नाही शकला त्याला डब्यामध्ये झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी बनवू शकता। आता आपल्याला जास्तीत जास्त याला 1 तास मॅरिनेट करायचंच आहे। याच्या आधी करून करायचं नाही, कारण त्याला ते मसाला लागणार नाही आणि त्याची टेस्ट येणार नाही। आता आपण सुरुवात करूया। मी कढई ठेवलेली आहे इथे गरम करायला। त्यामध्ये मी 2 चम्मच तेल टाकणार आहे। थोडा गॅस मी फास्ट केलेला आहे। तेल गरम झालं की आपण हे चिकन याच्यामध्ये मॅरिनेट झालेलं टाकणार आहोत। बघा सगळा मसाला व्यवस्थित त्याला कसा लागलेला आहे। प्रत्येक जण याच्यामध्ये अरारोटचा पावडर या कॉर्नफ्लॉवर असं सगळं टाकतात। मी याच्यात काही यूज केलेलं नाही, आपल्या फक्त घरगुती मसाले टाकलेले आहे। तर आपण आता तेल गरम झालेलं आहे, चिकनचे पीस याच्यात टाकायची सुरुवात करणार आहोत। हे छोटे छोटे पीस केलेले आहेत, कारण ते लवकरात लवकर आपले फ्राय होते। गॅस सुद्धा आपला फास्ट केलेला आहे। सगळं सोडलं आपण असे थोडे थोडे पीस काढणार आहोत। तर इकडे बघा मी आता गॅस स्लो केलेला आहे। तुम्ही बघून घ्या। आता हे पीसेस आपण टाकले आहेत ते 5 मिनिटांनी आपल्याला पलटी मारायचे आहे प्रत्येकी। सगळे आपण असे पलटी मारून घ्यायचे। परत 5 मिनिटं हे जसे पुढे शिजले तसे पाठच्या साईडला शिजण्यासाठी आपण फिरवून घेतले। गॅस बघा फास्ट आहे, पलटी मारल्यावर थोड्या वेळाने पुन्हा एकदा गॅस आपल्याला स्लो करायचा आहे। आता पलटी मारल्यानंतर आपण हा झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यावर याची वाफ आली की हा झाकण लगेच काढायचं आहे। वाफ पाण्यात पडून द्यायची नाहीये, बरोबर। आता याच्यात मी हे झाकण ठेवलेलं आहे बघा। वाफ आता याच्यावर यायला लागलेली आहे। ही वाफ पाण्यात म्हणजे तेलामध्ये पडू नये म्हणून लगेच काढायचंय आणि पुन्हा एकदा असंच सगळे पीसेस आपल्याला पलटी मारायचे। अशा प्रकारे हे सगळे आपल्याला फ्राय करायचे आहे। बघा थोड्याच वेळात हे बघा 5 मिनिटात लगेच ते नरम झाले। त्याच्यात हा कालता बघा टाकल्यावर लगेच जात आहे, बरोबर। ही
तयार झाली आपली आगरी मसाल्यातली चिकन फ्राय रेसिपी। स्टॉप करून ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर करून बघा, मित्रपरिवाराला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। खा आणि मस्त राहा। टाटा, बाय बाय।